नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। फ्रेंड्स, सध्या सुरू आहे आपली एक्सेल मधील बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज आणि यामध्ये आपण ऑलरेडी लॉजिकल फॉर्म्युले पाहिले, फायनान्शियल फॉर्म्युले पाहिले, स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले पाहिले आणि बरेच काही। ते जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन ते फॉर्म्युले नक्की पहा। या लेसन मध्ये आपण टेक्स रिलेटेड फॉर्म्युले पाहणार आहोत। तर त्यामध्ये अप्पर, लोअर, प्रॉपर टेक्स कसा करायचा, त्याचबरोबर टेक्सची लेंथ कशी काउंट करायची त्यासाठी आपण लेन हे फंक्शन पाहणार आहोत। ट्रिम काय असतं, लेफ्ट अँड फाइंड फंक्शन कसं यूज केलं जातं, हे सर्व फॉर्म्युले आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत। तर हा लेसन शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर या फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। सो प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। आणि फ्रेंड, आतापर्यंत जर कोणी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग हे फॉर्म्युले पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे। आता आपल्याकडे असा एक डेटा आहे, स्टुडंट नेम आहे आणि डेटा एंट्रीवाल्याकडून काहीतरी गडबड झाली। म्हणजे पहा, इथे तुम्हाला आरव राज शर्मा हे जे नाव दिसतंय हे मध्येच कुठे फर्स्ट लेटरमध्येच कुठे कॅपिटल आहे, मध्ये स्मॉल आहे। तर ते जर तुम्हाला अप्परमध्ये पाहिजे असेल, म्हणजे पूर्ण अप्पर लेटरमध्ये जर पाहिजे असेल कॅपिटल लेटरमध्ये, तर इज इक्वल टू UP टाईप करायचं। फक्त UP टाईप करा, टॅब बटन प्रेस करा, टॅब बटन प्रेस केल्यानंतर अप्पर आणि टेक्स्ट। आता इथे टेक्स्ट आपण सिलेक्ट केला, सिलेक्ट करून फक्त एंटर करूया आणि एंटर केल्यानंतर इथे पहा सर्व लेटर आपले अप्पर केसमध्ये आलेले आहेत। दिसते तुम्हाला सर्व अप्परमध्ये आले, म्हणजे फर्स्ट नेम असू, लास्ट नेम असू किंवा सर्व त्याचे जे कॅरेक्टर आहेत ते अप्पर लेटरमध्ये आलेले आहेत, कॅपिटल लेटरमध्ये आलेले आहेत। ते जर लोअरमध्ये पाहिजे असेल तर फक्त काय टाईप करायचं, लोअर, टॅब बटन प्रेस करा, टेक्स्ट आपण हा पण घेऊ शकतो, हा घ्यायचा असेल तर हा घेऊ, हा घ्यायचा असेल तर हा घेऊया, कोणताही घेऊया आणि फक्त करा एंटर। एंटर केल्यानंतर सर्व लोअर लेटरमध्ये आपल्या इथे रिझल्ट आलेला आहे। ते जर प्रॉपर करायचं असेल, प्रॉपर म्हणजे काय, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम या सर्वांचे फर्स्ट लेटर हे कॅपिटलमध्ये पाहिजे, त्याला म्हणतो आपण प्रॉपर। तर प्रॉपरमध्ये करायचं असेल तर ते सुद्धा आपण झटपट करू शकतो। म्हणजे हे किती इझी फंक्शन आहेत फ्रेंड्स, पण हे आपल्याला माहिती असायला हवेत। जर असं काहीतरी डेटा एंट्री करताना जर चुकून अशी काही गडबड झाली तर त्यावेळेस आपण ह्या फंक्शनचा यूज करू शकतो। आता पहा, प्रॉपर घेतला आपण, सेल सिलेक्ट केली आणि सिलेक्ट करून करूया फक्त एंटर आणि एंटर केल्यानंतर डबल क्लिक करा, सर्वांचे रिझल्ट इथे आलेले दिसते तुम्हाला। प्रॉपर डेटा आपला इथे आलेला आहे, म्हणजे फर्स्ट नेमचं फर्स्ट लेटर इथं कॅपिटल दिसेल तुम्हाला, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेमचं फर्स्ट लेटर तुम्हाला इथे कॅपिटल दिसेल, सर्वांचा असाच रिझल्ट आलेला आहे। पण फ्रेंड्स, एक गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला समजा वाटलं की हे असं कॉपी करायचं मला, Ctrl+C करून तुम्ही जर इथे कुठे पेस्ट करायला गेले तर ते Ctrl+V डायरेक्ट होणार नाही। इथे पहा रेफरन्स म्हणून एरर येत आहे। ही एरर काय येते, कारण फ्रेंड्स आपण इथे काय केलंय, आपण इथे फॉर्म्युला यूज केला आहे। इथे दिसेल ना तुम्हाला, इथे काय केलं आहे आपण, इथे फॉर्म्युला यूज केलेला आहे। आणि ज्यावेळी आपण फॉर्म्युला यूज करतो आणि ते जर आपल्याला फक्त ॲज अ व्हॅल्यूज म्हणून जर पेस्ट करायचं असेल तर पेस्ट स्पेशलमधील ऑप्शन आपल्याला यूज करावं लागतं। हे पहा ना, इथे फॉर्म्युला बारमध्ये तुम्हाला फॉर्म्युला दिसेल, कोणतंही घ्या तुम्ही, इथे फॉर्म्युला आहे। मग काय करायचं, फक्त हे सिलेक्ट करायचं, Ctrl+C करायचं, कॉपी तर करायचं, बट ज्यावेळी आपण इथे पेस्ट करू, पेस्ट करताना पेस्ट स्पेशलमध्ये जायचं। इथे पेस्ट स्पेशल दिसेल तुम्हाला होम टॅबमध्येच, इथे होम टॅबमध्येच पेस्ट स्पेशल आहे, यावरती क्लिक करून पेस्ट ॲज अ व्हॅल्यूज म्हणून करायचं। फ्रेंड्स, हे पेस्ट स्पेशल काय असते, यामध्ये भरपूर सर्व ऑप्शन्स आहेत आणि हे आपण एक्सेल बिगिनर टू ॲडव्हान्स कोर्समध्ये अगदी डिटेलमध्ये घेतलेला आहे। तो कोर्स जर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तर तो कोर्स नक्की पहा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे। आणि ॲज अ व्हॅल्यूज म्हणून पेस्ट करा। आता पहा, आता आपली तर एरर गेलेली आहे, कारण ॲज अ व्हॅल्यूज म्हणून हे पेस्ट झालेले आहेत। फॉर्म्युला बारमध्ये तुम्हाला कुठेही फॉर्म्युला दिसणार नाही, डायरेक्ट टेक्स्ट दिसतोय। म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही इथे कॉपी पेस्ट कराल तर त्यावेळेस पेस्ट करताना काय केलं पाहिजे ते समजलं। तर हे आपण अप्पर पाहिलं, लोअर पाहिलं आणि प्रॉपर पाहिलं। त्याचबरोबर आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण ट्रिम आणि लेन फंक्शन। आता हे ट्रिम काय करतं, समजा असं आपण एक नाव टाईप केले, नाव टाईप करताना काय झालं, मध्ये एक्स्ट्रा स्पेस वगैरे झाले, आरव नंतर इतर राजमध्ये एक्स्ट्रा स्पेस आहे,
म्हणजे जर असं जर चुकून काय झालं हे पाहिजे अशा एक्स्ट्रा स्पेस झाल्यात आणि त्या जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल, आपल्याला ते जर प्रॉपर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे ट्रिम हे फंक्शन आहे. डेटा एंट्रीवाल्याकडून फ्रेंड अशी गडबड होऊ शकते किंवा आपल्याकडून पण होऊ शकते. तर त्यावेळेस जर असं आपल्याला करेक्शन करायचं असेल आणि खूप सर्व जर डेटा असेल तर त्यावेळेस ह्या फंक्शनचा यूज नक्की होतो. तर ट्रिम घेतला आपण, त्या बटन प्रेस केलं, टेक्स्ट आपण ही सेल सिलेक्ट केली तर इथे प्रॉपर आपले टेक्स्ट आलेला आहे. म्हणजे ट्रिमचा यूज काय होतो हे तुम्हाला समजलं असेल. आता लेन हे फंक्शन पाहणार आहोत आपण. आता हे जर तुम्ही टेक्स्ट पाहिला म्हणजे हे जे नेम पाहिलं रोहिणी तर हे तुम्हाला सगळीकडे सारखं दिसेल, म्हणजे यामध्ये तुम्हाला काही डिफरन्स दिसणार नाही. पण फ्रेंड्स यामध्ये डिफरन्स आहे. काय आहे तर आपण याची लेंथ काउंट करूया. तर लेंथ कोणत्याही टेक्स्टची जर लेंथ काउंट करायची असेल म्हणजे त्यामध्ये किती कॅरेक्टर आहेत हे जर काउंट करायचं असेल तर त्यावेळेस आपण लेन हे फंक्शन यूज करतो. नावावरून तुम्हाला हे समजलं असेल. लेन त्या बटन प्रेस करा, त्याचे पण आर्ग्युमेंट काय आहे टेक्स्ट. तर टेक्स्ट आपण सिलेक्ट करूया आणि करूया एंटर आणि इथे तुम्हाला 13 हा रिझल्ट आलेला आहे. तुम्ही जर ड्रॅग करून पाहिलं फ्रेंड्स तर पहा इथे प्रत्येकाचा रिझल्ट वेगवेगळा येतोय. मग आता ॲक्च्युली रोहिणीमध्ये किती कॅरेक्टर आहेत 1 2 3 4 5 6 तर इथे 6 रिझल्ट यायला पाहिजे ना. इथे पहा इथे 2 ठिकाणी प्रॉपर 6 आलाय, बट इथे 13 आले, इथे 17 आले, इथे 8 आले. एवढे कॅरेक्टर नसताना सुद्धा असा रिझल्ट का आलाय? कारण यामध्ये एक्स्ट्रा स्पेस आहे फ्रेंड्स, त्यामुळे असा रिझल्ट आलाय. हे जर असं जर होत असेल म्हणजे कधी कधी काय होतं आपण टाईप करतो, टेक्स्ट टाईप करतो आणि चुकून एखादं स्पेस वगैरे देऊन टाकतो. आपल्याला जर दिसताना तर इथं काही दिसत नाही, इथे आपल्याला व्यवस्थितच दिसतंय म्हणजे सेम नाव दिसतात. पण तसं होत नाही फ्रेंड्स, यामध्ये एक्स्ट्रा स्पेस आहेत आणि ती आपण लेन हे फंक्शन यूज करून पाहिलेलं आहे. तर याचा प्रॉब्लेम कुठे होतो? ज्यावेळेस आपण काउंटिप वगैरे यूज करायला जातो तर त्यावेळेस आपला प्रॉपर रिझल्ट येत नाही. पाहूया ना काय होते हे पहा. आपण जर इथे काउंटिप केलं आणि आता आपल्याला काय करायचं की इथे फक्त पाहिजे की रोहिणी हे नाव किती वेळा आले आपल्याला काउंटिंग करायचे. तर रेंज घेतली आपण, ही रेंज सिलेक्ट केली. रेंज सिलेक्ट केल्यानंतर हे काउंटिप वगैरे फंक्शन फ्रेंड्स आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती वेगवेगळे फॉर्म्युले अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये पहा, तुम्हाला एक्सेलचे 31+ फॉर्म्युल्याची लेक्चर सिरीज चालू आहे आणि त्यामध्ये सुरुवातीलाच आपण हे फॉर्म्युले घेतले होते. ते फॉर्म्युले नक्की जाऊन पहा. काउंटिप आहे तिथे काउंटिप्स तुम्हाला पाहायला मिळेल, सम इप्स, ॲव्हरेज इप्स, सर्व काही फॉर्म्युले आहेत ते नक्की पहा. आता क्रायटेरियामध्ये काय करायचं आहे आपल्याला, आपण टाईप करूया. क्रायटेरियामध्ये आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाईप पण करू शकतो रोहिणी. ओके, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आणि एंटर करूया. एंटर केल्यानंतर आपला रिझल्ट आला आहे 2 म्हणजे 2च हा रिझल्ट आला आहे. ह्या रेंजमध्ये तर आपल्याला रोहिणी किती टाईम पाहायला मिळतात फ्रेंड्स? इथे तर 5 टाईम इथे रोहिणी आहेत, बट इथे काउंटिंगचा रिझल्ट 2चा आला आहे. का 2 आला आहे फ्रेंड? कारण प्रॉपर रोहिणी ज्यामध्ये जे 6 कॅरेक्टर आहेत ते इथे 2च ठिकाणी पाहायला मिळतात. दिसतात ना तुम्हाला, इथे 2च ठिकाणी पाहायला मिळतात म्हणून इथे 2 हा रिझल्ट आलेला आहे. म्हणून याला आपल्याला प्रॉपर करणं गरजेचं आहे आणि प्रॉपर करण्यासाठी आपण परत एकदा ट्रिम हे फंक्शन यूज करणार आहोत. तर ट्रिमचा यूज काय करायचा आता पहा. परत ट्रिम घेऊया, टॅब बटन प्रेस करूया आणि आता हे सिलेक्ट करूया. सिलेक्ट करून एंटर करूया, डबल क्लिक करूया. आपला इथे रिझल्ट आलेला आहे. आता तुम्हाला आत्ताही वाटत असेल की यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे? फ्रेंड्स फरक आहे, त्यासाठी तर आपण लेन हे फंक्शन यूज करतोय. पहा ना, इथे परत आपण लेन हे फंक्शन घेऊया, टॅब बटन प्रेस करूया, आपण याची लेंथ काउंट करूया आणि एंटर करूया. आता इथे 6 हा रिझल्ट आला आहे आपल्या आणि डबल क्लिक करा. इथे सर्वांचा 6 हा रिझल्ट का आला? कारण रोहिणीमध्ये 6 कॅरेक्टर आहे आणि तसंच आपल्या इथे रिझल्ट आलेला आहे. म्हणजे ट्रिमचा यूज काय झाला तर त्याने जे एक्स्ट्रा स्पेस आहेत त्या सर्व स्पेस इथे रिमूव्ह केलेले आहेत आणि प्रॉपर आपल्याला रिझल्ट दिलेला आहे. आणि लेन काय करतो की त्या टेक्स्टमध्ये किती कॅरेक्टर आहेत हे काउंट करण्याचं काम लेन करतो. मग त्यामध्ये स्पेस असेल तरी स्पेससुद्धा काउंट केली जाते. समजलं? हे ट्रिम काय करतं, लेन काय करतं, नंतर अप्पर लोअर प्रॉपर हे फंक्शन तुम्हाला समजले असतील. तर हे टेक्स्ट रिलेटेड काही आपण फंक्शन पाहिले. आता आणखीन आपण टेक्स्ट रिलेटेड काही फंक्शन पाहणार आहोत. नेक्स्ट पाहूया लेफ्ट अँड फाइंड. आता लेफ्ट अँड फाइंड फंक्शनचा काय यूज होतो? आता आपल्याकडे इथे सिटी आणि पिनकोड आहेत. आपल्याला जर फक्त इथे सिटीच पाहिजे असेल, सिटी कोणत्या साईडला आहे? आपल्या लेफ्ट साईडला आहे. सो आपण इथे यूज करूया लेफ्ट. टॅब बटन प्रेस करा, आर्ग्युमेंट पार्ट टेक्स्ट आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स. आता टेक्स्ट
हा झाला आपला टेक्स्ट आपण सिलेक्ट केल्यानंतर कॉमा. नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपल्याला किती कॅरेक्टर द्यायचे. आता पुणे सिटीमध्ये आपले किती कॅरेक्टर आहेत 1 2 3 4 आणि स्पेस जरी धरलं तर आपण किती 5 पर्यंत देऊ शकतो. स्पेस घ्या किंवा नका घेऊ, 4 घेतले तरी रिझल्ट येणार आहे आणि 5 घेतलं तर एक स्पेस सहित रिझल्ट येणार आहे. तर समजा पुण्यामध्ये 4 कॅरेक्टर आहेत, आपण 4 घेतलं. नंबर ऑफ कॅरेक्टर किती आहेत इथे 4. एंटर करा. एंटर केल्यानंतर फक्त आणि फक्त इथे सिटीचा रिझल्ट तुम्हाला आलेला दिसेल. पायावरती डबल क्लिक करूया. इथे फक्त सिटी आपले इथे आलेले आहेत. म्हणजे अगदी इझी फंक्शन आहे की नाही. आपल्याला जर लेफ्ट साईडचे जर काही कॅरेक्टर रिटर्न करायचे असतील तर आपण इथे लेफ्ट हे फंक्शन यूज करू शकतो. पण आता परत आपण सेम डेटा घेतलेला आहे, बट इथे काय केलं आहे आपण इथे वेगवेगळ्या सिटी घेतलेल्या आहेत. आणि आता जर इथे आपण लेफ्ट यूज करायला गेलो, लेफ्ट टॅब बटन प्रेस करा. टेक्स्ट घेतला आपण, नंतर कॅरेक्टर घेतले. आपण इथे 4 दिसले, आपल्याला 4 कॅरेक्टर घेतले. एंटर केलं आणि आता जर आपण यावरती डबल क्लिक केलं तर पहा फ्रेंड्स खाली काय होतंय. इथे प्रॉपर बाकीच्या सिटीचे रिझल्ट येत आहेत का? येत नाही. फक्त पुणे 4 कॅरेक्टर आहेत तेवढे 4 प्रत्येक सिटीचे फर्स्ट 4 कॅरेक्टर्स आलेले आहेत. म्हणजे पूर्ण सिटीचं नाव आलंय का फ्रेंड? इथे आलेलं नाही. इथे प्रॉब्लेम झालाय फ्रेंड्स. आपण लेफ्ट फंक्शन यूज केलंय बट लेफ्ट साईडचे प्रॉपर सिटीचे नेम इथे आलेले नाहीत. तर हा प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा यासाठी आपण नेक्स्ट फंक्शन पाहणार आहोत. ते आहे आपलं फाइंड. तर फाइंडचं काय करायचं आपल्याला, फाइंड काय करतो हे समजून घ्या. फाइंड फंक्शनचा यूज खूप ठिकाणी होतो फ्रेंड्स. फाइंड टॅब बटन प्रेस करा. आता त्याचे आर्ग्युमेंट समजून घ्या. आर्ग्युमेंट काय काय आहेत. फाइंड टेक्स्ट म्हणजे कोणता टेक्स्ट फाइंड करायचा, विदिन टेक्स्ट म्हणजे कोणत्या टेक्स्टमध्ये फाइंड करायचा, आणि स्टार्ट नंबर म्हणजे स्टार्टिंग कुठून करायची. ओके, तर असे आर्ग्युमेंट आहेत. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आपल्याला इथे हायपन फाइंड करायचं आहे का स्पेस फाइंड करायचं हे आपण आपलं ठरवू शकतो. का फाइंड करायचं फ्रेंड्स, कारण इथे पहा तुम्हाला इथे हायपन सर्व ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे हायपन सर्व नावामध्ये कॉमन आहे किंवा स्पेससुद्धा सर्व नावामध्ये कॉमन आहे. तर आपण जे कॉमन आहे ते आपण इथे फाइंड आउट करणार आहोत. तर आपण समजा इथे काय केलं, इथे आपण सध्या हायपन फाइंड आउट केलं म्हणून डबल इनवर्टेड कॉमामध्ये आपण हायपन, त्याला तुम्ही डॅश म्हणा, टेक्स्ट असेल त्यावेळेस आपण डबल इनवर्टेड कॉमाचा यूज करतो. नंतर विदिन टेक्स्ट, तर कोणत्या टेक्स्टमधले, ह्या टेक्स्टमधून आपल्याला त्याचं पोझिशन फाइंड आउट करायची आहे. नंतर कॉमा. स्टार्ट नंबर फर्स्ट कॅरेक्टरपासूनच स्टार्टिंग झालं पाहिजे शोधण्यासाठी. एवढं केल्यानंतर फक्त एंटर करूया आणि याची 6 ही पोझिशन आपली आलेली आहे. पहा डबल क्लिक करूया. आता 6 ही पोझिशन कशाची आली, तर ह्या हायपनची ह्या डॅशची पोझिशन 6 आलेली आहे फ्रेंड्स. पहा 6 कशी आली, हे पुण्याचे 4 कॅरेक्टर, नंतर इथे स्पेस 5 आणि 6 नंबर इथे हायप. आता इथे नेक्स्ट पहा, इथे 8 ही पोझिशन आलेली आहे. तर हे काय झाले, 6 कॅरेक्टर मुंबईचे, नंतर स्पेस 7 आणि हायपनची पोझिशन 8 नंबर. तर फ्रेंड्स हे फाइंड हे फंक्शन काय करतं, तर हे आपल्याला पोझिशन फाइंड आउट करून देतो. कशाची पोझिशन फाइंड आउट करून देतो, की जे आपण फाइंड केलेलं आहे त्याची पोझिशन ज्या टेक्स्टमधून आपल्याला पाहिजे त्या टेक्स्टमधून त्याची पोझिशन आपल्याला फाइंड आउट करून देण्याचं काम हे फाइंड करतं. आता याचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. तो कसा करायचा पहा. आपण डॅशची पोझिशन फाइंड आउट केली, पण सिटीच्या शेजारी आणि जे सगळीकडे कॉमन आहे असं काय आहे फ्रेंड्स, स्पेस आहे. मग आपण इथे स्पेसची पोझिशन फाइंड आउट करूया ना. फक्त काय करायचं, डबल इनवर्टेड कॉमा करायचं, स्पेस द्यायचा, स्पेस परत डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट आणि एंटर करायचं. आणि आता डबल क्लिक करा. आता इथे एक एकने सर्वांचे रिझल्ट मागे आलेले दिसतील तुम्हाला. कारण काय झालं, इथे स्पेसची पोझिशन 5, इथे 7 आहे, इथे 8 आहे. कारण सोलापूर हे झाले 7 कॅरेक्टर, नंतर स्पेस 8 नंबरला इथे फाइंड आउट झाली. तर आपल्याला झाली ही स्पेसची पोझिशन फाइंड आउट. पण जर आपल्याला यामध्ये नेमकी किती कॅरेक्टर आहेत, कारण लेफ्टमध्ये काय टाकावं लागतं फ्रेंड्स, आपल्याला नंबर ऑफ कॅरेक्टर. आता सिटी यामध्ये किती कॅरेक्टर रिटर्न झाले पाहिजे, आता पुण्यामध्ये 4 झाले पाहिजे, मुंबई असेल तर 6 कॅरेक्टर रिटर्न झाले पाहिजे. पण इथे रिझल्ट येताना आपल्याला काय झालं, इथे 7 रिझल्ट आला, इथे 5 रिझल्ट आला. म्हणजे एक कॅरेक्टर जास्त आहे. जास्त का आहे, कारण सिटी नंतर एक स्पेसची पोझिशन पण आपण इथे घेतलेली आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, यामधून 1 मायनस करावं लागेल. हे पहा आपण -1 केल्यामुळं काय झालं, स्पेसपर्यंतची पोझिशन आपल्याला मिळाली आणि त्यातून 1 मायनस झाल्यामुळं त्या टेक्स्टमध्ये किती कॅरेक्टर आहेत हे आपल्याला इथे फाइंड आउट होणार आहे. एंटर केल्यानंतर पहा लक्षात येईल की रिझल्ट काय येतो. आता इथे 4 आलेला आहे आणि यावरती आपण डबल क्लिक करूया, बाकीच्यांचे रिझल्ट येतील आपल्याला.
आता पुण्यामध्ये 4 कॅरेक्टर, मुंबईमध्ये किती 6, सोलापूरमध्ये 7, अहिल्यानगरमध्ये 11 कॅरेक्टर, पुण्यामध्ये परत 4, ठाण्यामध्ये 5, म्हणजे सिटीचे जेवढे कॅरेक्टर आहेत तेवढे कॅरेक्टर आपले इथे रिटर्न झालेले आहेत. आता प्रॉपर आपला हा असा रिझल्ट आलेला आहे. आणि आता काय करायचं फ्रेंड्स, इथे जे नंबर ऑफ कॅरेक्टर द्यायचे आहेत ना, हे डायरेक्ट टाईप करण्यापेक्षा आपण ही सेल सिलेक्ट करू आणि एंटर करूया. आणि आता यावरती डबल क्लिक करा तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपले सिटीचे नाव प्रॉपर आलेले आहेत. कारण आपण काय केलं, फाइंडचा यूज करून हे रिझल्ट काढलेला आहे. पण जर हे आपण डिलीट केलं तर हे सर्व जातंय. तर मग काय करायचं, आपण काय करूया, लेफ्ट हे फंक्शन यूज करणारच आहोत. टॅब बटन प्रेस करा, टेक्स्ट हाच घ्यायचा. त्यानंतर नंबर ऑफ कॅरेक्टरमध्ये आपण इथे यूज करणार आहोत फाइंड फंक्शन. विदिन फंक्शन यूज करतोय आपण फाइंड टेक्स्ट. कोणता टेक्स्ट फाइंड आउट करायचा आपल्याला, स्पेस. सो डबल इनवर्टेड कॉमामध्ये स्पेस द्या. विदिन टेक्स्ट म्हणजे या टेक्स्टमधून फाइंड आउट करायचा आहे. नंतर स्टार्टिंग नंबर आपला इथे 1 झाला पाहिजे. स्टार्ट म्हणजे फाइंड कुठून स्टार्ट करायचं, आपलं फर्स्ट पोझिशनपासून स्टार्ट करायचं. आणि त्यानंतर आपण काय करतो, -1 कशासाठी करतो फ्रेंड लक्षात घ्या. आपण इथं स्पेसची पोझिशन फाइंड आउट करतोय, आपल्याला स्पेसपेक्षा एक घर मागे पाहिजे. त्यामुळे काय होते, आपल्याला प्रॉपर त्या टेक्स्टमध्ये त्या सिटीमध्ये जेवढे काय कॅरेक्टर आहेत ते आपले इथे फाइंड आउट होऊन आपल्याला तो रिझल्ट येतोय. म्हणून आपण इथे -1 केलेलं आहे. कारण आपल्याला नंबर ऑफ कॅरेक्टर पाहिजेत. नंबर ऑफ कॅरेक्टर जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर स्पेसमधून एक घर मागे जावं लागणार आहे ना. म्हणजे आपल्याला इथे प्रॉपर सिटीमध्ये जेवढे कॅरेक्टर आहेत तेवढे आपला रिझल्ट येणार आहे. आणि आता करूया एंटर. आणि एंटर केल्यानंतर पहा रिझल्ट आपला इथे आलेला आहे. आता इथे काय असो अगर नसो काही फरक पडत नाही, आपला डायरेक्ट इथे रिझल्ट आलेला आहे. एवढं सिलेक्ट करून सुद्धा रिझल्ट पाहू शकता. इथे 4 आलेला आहे. किंवा F9 करून सुद्धा आपण रिझल्ट पाहू शकतो. इथे पहा 4 म्हणून रिझल्ट आलेला आहे. कारण 4 काय आहे, पुण्याचे कॅरेक्टर किती आहेत, 4. तसा आपला रिझल्ट आलेला आहे. परत Ctrl Z करून एंटर करू. कोणत्याही याचं पहा, फक्त पुण्याचंच नाही. आता जर इथे जर फाइंडचा रिझल्ट पाहायला गेलो आपण तर तो 11 आलेला दिसेल आपल्याला. पहा जर असं दिसत नसेल तर F9 करून पहा, इथे 11 रिझल्ट आलेला आहे. 11 काय आहे फ्रेंड्स, आपल्या अहिल्यानगर ही जी सिटी आहे या सिटीमध्ये कॅरेक्टरची तेवढी लेंथ आहे, तेवढा आपला रिझल्ट आलेला आहे. परत Ctrl Z करायला विसरू नका आणि एंटर करा. आपण लेफ्ट बरोबर फाइंड कसं यूज करायचं, आणि फाइंडचा आणखीन भरपूर ठिकाणी यूज होतो. तुम्ही कोणताही कॅरेक्टर इथे फाइंड आउट करू शकता. असं नाही की फक्त स्पेस आणि हायपन वगैरे फाइंड आउट करायचं. काही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही फाइंड आउट करून त्याची पोझिशन मिळवू शकता. अशा प्रकारे आपण टेक्स्ट रिलेटेड फॉर्म्युले व्यवस्थित पाहिलेले आहेत. या गोष्टींची नक्की प्रॅक्टिस करा. आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, टेक्स्ट रिलेटेड फॉर्म्युले आपण अगदी ते डिटेलमध्ये घेतले आहेत आणि याचा तुम्हाला नक्कीच यूज होणार आहे. पण कधी, ज्यावेळी तुम्ही याची प्रॅक्टिस करा त्याच वेळी. तर मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते की प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. आणि फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. मी प्रत्येकाची कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.